तर असं आहे का म्हणजे आय ड्रॉप जर वापरली मी तर माझी चष्मा जाईल माझा, तर असं आहे का चान्सेस? काही जणांमध्ये मी असं बघतो की थोडं जरी डोळे काय दुखायला लागले ते निंबोडीची पुडी आपण म्हणू शकतो, लसणाच्या त्या लसणासारख्या तर दिसणार ते वापरतात. ते वापरणं खरंच सेफ आहे का? लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की जायचं मेडिकल काहीतरी जे आहे ते फिक्स असं प्रत्येक गोष्टीला ती नाही ना युज होऊ शकत. तुम्हाला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय पेशंटनी घेऊ नये. आणि नॉर्मल आय ड्रॉप जसं आता डॉक्टर पण रिकमेंड करतात, ते आय ड्रॉप कंटिन्यू जर वापरत राहिलं पाहिजे का? डिपेंड्स. जर ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप सांगितलेले असतील तर ते तुम्ही सेफली कंटिन्युअस वापरले तरी चालण्यासारखं आहे. तुमच्या इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिकचे ड्रॉप दिलेले असतील तर त्याचा एक पिरियड असतो, जोपर्यंत तुमचं इन्फेक्शन क्युअर होतं तोपर्यंतच दिलेले असतात. सो तेवढेच वापरायचे. कधी कधी काही सिव्हिअर कंडिशन्स मध्ये आम्हाला थोडेफार स्टेरॉइडचे ड्रॉप्स द्यावे लागतात, डिपेंडिंग ऑन कंडिशन, नॉट इच अँड एव्हरी कंडिशन. ते तर तुम्ही लॉंग टर्म वापरू शकत नाही. म्हणजे तुमच्या डॉक्टरांनी जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढंच वापरा, कारण त्याचे भरपूर साईड इफेक्ट असतात. बऱ्याचदा असं होतं की पेशंटला एक ड्रॉप डॉक्टरांनी दिला असं होतं आणि खूप फरक पडला, समजा तो स्टेरॉइडचा असेल तर तो पेशंट स्वतःच जातो, परत ते प्रिस्क्रिप्शन जुनं दाखवून परत घेतो आणि मग त्याचे साईड इफेक्ट होतात आणि मग आम्ही ते साईड इफेक्ट निस्तरत बसतो ना. कॅटरॅक्ट होऊ शकतो स्टेरॉइडनी, ग्लोकोमा होऊ शकतो. सो कुठलाही आय ड्रॉप रेग्युलर बेसिसवर स्वतः नाही वापरायचं. जर डॉक्टरांनी सांगितलं असेल, जेवढ्या दिवसांसाठी सांगितलेलं असेल, ज्या डोसमध्ये सांगितलेलं असेल तसंच वापरायला पाहिजे.